देशातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे। आजपासून नमो शेतकरी योजनेचं वितरण केलं जाणार आहे। या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2000 रुपये। नमस्कार शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पुढील अर्थात या योजनेचा 7वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कधी येणार आणि कधी जमा केला जाणार। राज्यातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात लागलेली प्रतीक्षा। शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी मोठी आणि महत्त्वाची बातमी आजच्या व्हिडिओमध्ये असणार आहे। सण अगदी 2 दिवसाच्या येऊन इथं पेटला होता, म्हणजेच बैलपोळा। याचबरोबर आपला जसं की पहिलं सध्या नैसर्गिक आपत्तीमुळे सध्याची शेतकऱ्यांची झालेली परिस्थिती, या सर्वाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा महासन्मान निधी योजनेचा हप्ता अजून पण जमा झालेला नाही आणि कोणत्या दिवशी येणार, तर त्याची तारीख काय असणार आहे, खास करून किती जिल्ह्यात हा हप्ता जमा होणार आहे आणि किती शेतकऱ्यांना जमा होणार आहे, याचा संपूर्ण आकडा आणि तारीख सहित, तारीख आली असेल तर तारीख सांगू आणि जिल्ह्यांची यादी असेल तर जिल्ह्यांची यादी सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। परंतु चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर आधी चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहणार। शेतकरी मित्रांनो, तर बघा, या नमो शेतकरी योजनेचा हप्ता देऊन काहीतरी इथं दिला जाईल अशा प्रकारच्या शक्यता वर्तवण्यात येत होत्या। पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 20वा हप्ता हा 2 ऑगस्ट 2025 रोजी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये क्रेडिट केला होता। राज्यातील 92,91,000 शेतकऱ्यांच्या इथं खात्यामध्ये हा हप्ता क्रेडिट झाल्यानंतर तात्काळ नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा देखील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरण केलं जाईल अशा प्रकारच्या शक्यता वर्तवण्यात येत होत्या। परंतु मित्रांनो, अशा प्रकारच्या आता या सर्व शक्यता किंवा बैलपोळ्याच्या निमित्त इथं शेतकऱ्यांना हप्ता मिळू शकतो, या शक्यता आता दुसऱ्या इथं झालेल्या, जसं की अशा बातम्या आपण खूप साऱ्या बघितल्या। बैलपोळा देखील झाला परंतु इथं हप्ता जमा झाला नाही, अशा प्रकारच्या कुठल्याही शक्यता या ठिकाणी या दिवसापासून आपण पाहत होतो। मित्रांनो, एकंदरीत आपण जर पाहिलं तर राज्यातील 92,91,000 लाभार्थी हे पीएम किसानच्या जसं की 20व्या हप्त्यासाठी पात्र झाले होते आणि याचाच डाटा केंद्र सरकारकडून राज्य सरकारने घेतला होता। या 92,91,000 शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा या 7व्या हप्त्यासाठी पात्र करण्यात आलं होतं। मात्र यासाठी राज्य सरकारकडून हा हप्ता वितरण करण्यासाठी आवश्यकता आहे ती म्हणजेच निधीची। म्हणजेच मित्रांनो, एकंदरीत आपण जर पाहिलं तर या योजनेचा पुढील हप्ता वितरण इथं करण्यासाठी राज्य सरकारकडून 1,930 कोटी रुपयापेक्षा जास्त निधीचा वितरणाची आवश्यकता इथं आहे। एकंदरीत आपण जर पाहिलं तर निधी वितरण झाल्यानंतर साधारणपणे 1 ते 2 दिवसांमध्ये सुद्धा हा हप्ता वितरण केला जाऊ शकतो। 21 ऑगस्टला तरी ह्या नमो शेतकरी योजनेचा हप्ता येणार, महासन्मान निधी योजनेचा हप्ता येणार। वितरण करण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून निधीचे वितरण करण्यात आलेलं नाही, त्यामुळे आपण जर पाहिलं तर आता बैलपोळ्याच्या निमित्त शेतकऱ्यांना हप्ता येणार याची माहिती सुद्धा आपण पाहिली, परंतु त्या दिवशी सुद्धा हप्ता आला नाही। मित्रांनो, एकंदरीत आपण जर पाहिलं तर नमो शेतकरी असेल किंवा पीएम किसान योजना असेल, योजनांचे हप्ते वितरण होण्यासाठी त्या योजनेच्या अंतर्गत पात्र असलेले त्यांचे एफपीओ जनरेट होतात किंवा ते निधी ट्रान्सफर केले जातात। त्यांचे जे काही जसे की आरएफटी असतील वगैरे ऑनलाईन पद्धतीने पीएम किसानच्या वेबसाईटवरती दाखवले जातात, परंतु अद्याप असेल कुठल्याही प्रकारचे अपडेट या ठिकाणी दिसून आले नाही। याचबरोबर ज्या शासनाच्या माध्यमातून वितरण करण्यात येणारा निधी देखील अद्याप वितरण करण्यात आलेला नाही, त्यामुळे एकंदरीत नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 7वा हप्ता मिळवण्यासाठी विलंब होणार आहे, हे या ठिकाणी दिसून येत आहे। मित्रांनो, शासनाच्या माध्यमातून निधी वितरित इथं केल्यानंतर किंवा राज्य शासनाच्या माध्यमातून हप्ता वितरणाची अधिकृत अशी तारीख जाहीर केल्यानंतर त्याच्या संदर्भातील इथं कन्फर्म आणि जे काही इथं विश्वासावर असेल अशा अपडेट देखील आपण जाणून घेणार आहोत। परंतु तत्पूर्वी या बैलपोळ्याच्या सणाच्या निमित्त हा हप्ता जमा होण्याची वाट तुम्ही बघितली, परंतु हप्ता जमा होणार नाही, तर सध्या तरी याची जसं की वितरण होईल अशा प्रकारची कुठलीही शक्यता दिसून येत नाही। तर मित्रांनो, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या पुढील अर्थात 7व्या हप्त्याच्या वितरणाच्या संदर्भातील एक महत्त्वाची अशी अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण जाणून घेतलेली आहे। तर मित्रांनो, अशा पद्धतीची जसं की तुम्हाला माहितीच झालं असेल की कोणत्या दिवशी हप्ता येणार, परंतु याची अधिकृत जीआर देखील अजून निर्गमित करण्यात आलेला नाही आणि तारीख देखील आलेली नाही। तर अशा पद्धतीची माहिती होती। तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना, शेतकरी मित्रांना व्हिडिओ नक्कीच शेअर करा आणि असेच कामाचे व्हिडिओ जर का डेली पाहिजे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहणार। शेतकरी मित्रांनो, तर मित्रांनो, चला येऊया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।